आपल्या इकडे सगळ्यात मोठं इंडस्ट्री आहे ती खाकरा बनवणारी आहे. त्या महिला आहेत. जवळपास 25 ते 30 हजार महिला काम करतात आणि घरोघरी करतात त्या वेगळ्या. आणि त्यांचं शिष्टमंडळ येऊन भेटलेलं का त्यांना अडचण निर्माण झालेली आहे आणि त्यांना कमर्शियल सिलेंडर वापरायला मिळतो आणि त्याचीच पुरवठा होत नव्हता. म्हणून त्यासाठी आज सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना जिल्ह्याच्या आम्ही बोलवलेलं, आमच्या आयुक्त साहेबांनी स्वतः त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. राज्यस्तरावरील देखील अधिकाऱ्यांशी बोललेले आहेत आणि जास्तीत जास्त कमर्शियल पुरवठा सिलेंडरचा कसा होईल हे बघितलं जाईल. प्रशासनातर्फे तर बघितलं जाईल. आमचे नगरसेवक जेवढे पण लोकप्रतिनिधी आहेत त्या विभागामध्ये त्या डिस्ट्रीब्युटरना देखील डिस्ट्रीब्युशनसाठी मदत करतील. पण जी लोक जे पॅनिक होतात किंवा लोकांना असं वाटतं की जर आणखी युद्धजन्य परिस्थिती जर मोठ्या प्रमाणामध्ये वाढत तर आणखी अवस्था जी आहे ही भयान होऊ शकते. मग अशा वेळी लोकांना आपल्याकडून काय आव्हान असेल? बघा, त्याच्यासाठी आम्ही एक 15 दिवसांनी परत परिस्थिती कशी आहे ती बघून 15 दिवसांनी परत एक आमची बैठक होणार आहे आणि आम्ही लोकांना आवाहन करतो का तुम्ही पॅनिक होऊ नका, लाईन लावू नका. घरपोच तुम्हाला सिलेंडर घरगुती मिळणार आहे. राहिला प्रश्न कमर्शियलचा, तर मग वृद्धाश्रम असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांचे असतील, हॉस्पिटल असतील, त्यांना कुठेही सिलेंडर कमी पडणार नाही असं डिस्ट्रीब्युटरनी देखील सांगितलेलं आहे आणि त्यांना आम्ही सहकार्य करणार आहोत. त्यांना कसा साठा वाढवून मिळेल, कोटा त्यांचा कसा वाढवून मिळेल त्यासाठी आयुक्त साहेबांनी त्यांच्याशी डिस्कशन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केलेलं आहे. तसा पत्रव्यवहार देखील आम्ही राज्याला आणि केंद्राला करत आहोत.